नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। संध्याकाळची वेळ आहे आणि आज मी आलेले आहे माझ्या माहेरी। खूप दिवसानंतर आले। आता जूनमध्ये 1 वर्ष होत आलं मी येऊन, म्हणजे 10 महिने झाले माहेरला येऊन। आज आले आहे मी 1 वस्तीसाठी म्हणून। आज आहे रविवार आणि खूप छान वाटतंय, सगळं बदलल्यासारखं वाटतंय खूप दिवसानंतर आल्यानंतर। चला माझ्या आईची वगैरे ओळख करून देते तुम्हाला। गाडी थांबली, इकडं आहे माझं घर आणि इथून थोडंसं अंतरावर आल्यानंतर इकडं पहिला होती टाकी पाण्याची। आता सगळे नळ आपल्या आपल्या दारात आहेत, त्यामुळे पाण्याची टाकीला तेवढं कोण पाणी भरायला येत नाही आता। आणि इकडं मुलांची खेळणं चालू झालंय। इकडं झाडाला पारंबे आलेत, तिथं खेळतायत। इकडे उंबराची मोठी झाडं आहेत 2। इकडे होळी पेटवलेली होती व अबा असं नको, रोड याच्यावर पडल्यासारखं। गप की जरा, कर कर लवकर कर। लवकर ये। पुरे चला आता घरास। हे आहे माझं माहेरचं घर। आता जेवणाची तयारी चालू झाली। इकडं ताटं वाढते मी सगळ्यांची। जेवणामध्ये पुरी, चिकनची आमटी, चिकन सुक्का आणि कांदा, भात असणार आहे। आणि खूप छान झालाय स्वयंपाकाचा। जेवणाची तयारी सुद्धा चालू झाली। आता जेवण करून घेतो अगोदर आम्ही। आणि माझी लहान बहीण सुद्धा आले, तिचे मिस्टर आलेत आणि त्यांच्यासोबत एक कामगार सुद्धा आलेत त्यांचे, आणि बाबा आणि आई आहे, आणि आम्ही 4 जण सुद्धा गेलोय। तर आजचा बेत छान झालाय। आणि 3ऱ्या नंबरची बहीण ती कामाला असते DMart मध्ये, त्यामुळे ती आली नाही। आणि 2ऱ्या नंबरची सुद्धा, तिला सुद्धा घरी कामं होती। आणि माझ्या दोघी बहिणी सख्या जावा आणि सख्या बहिणी आहेत, त्यामुळे एकटी आली तर एकटी घरी थांबायला पाहिजे म्हणून ती थांबले। चला बेटा इसलिए नहीं हो, टेंशन नहीं है, अभी बेटा लेके आएगा। चाचा आप 4 व्हीलर मांगना। हाँ 4 व्हीलर चाहे ठंडा दे देंगे, लेकिन जो ये लड़का सरकारी अफसर होना चाहिए ना, सरकारी नौकरी। आता परत निघायची वेळ झाली आमची। रात्री खूप टाइम झाला आम्हाला जेवण वगैरे करायला, आणि आता परत जात आहोत। इकडं आहे माझी आई, 500 रुपये दिली मी, आणि इकडं आहे छोटी बहीण। आणि आता निघायची वेळ झाली आमची, मुलांची शाळा आहे सोमवार। चला जाता जाता एकदा घर दाखवते मी माझं बाहेरचं। चला, असं आहे बाहेरून कौलारू। हर्षू लाईट पेटू गा सगळे। इकडं आहे तुळस, इकडं आहे पाण्याचा नळ, आणि इकडं वडिलांची गाडी वगैरे राहते, म्हणजे आम्ही पण आलो तर इकडं गाडी ठेवायला जागा आहे। लाईट पेटवायची इकडं। इकडं आहे समोरचा रूम, इकडं आजोबांचा फोटो लावलेला आहे, इकडं घड्याळ वगैरे आहे, इकडं असं खुर्च्या ठेवलेल्या आहेत।
मी आता गडबडीने दाखवत आहे तुम्हाला सगळं. इकडं एक रूम आहे, इकडं वडिलांचे कपडे वगैरे आहेत, सगळं सामान आहे, खॉट वगैरे आहे. आणि इकडं परत इकडं पूर्ण सारवलेली जमीन आहे. इकडं आहे किचन रूम, इकडं गॅस वगैरे आहे, पाणी वगैरे साठवून ठेवलेलं आहे. आणि इकडं आहे छोटासा देवारा. पूजा झाली आमच्या आईची आता. हे तोरण बघा किती छान वाटतं. इकडं पूर्ण भांडी वगैरे आहेत. इकडं आहे नवीन मेंबर राजा. आणि इकडं सुद्धा चूल आहे पाठीमागे. इकडं चालू आहेत आता आंबोळ्या. आमचा नाश्ता वगैरे झाला आहे, आता जायची तयारी चालू झाली आमची. इकडं पाठीमागे बाथरूम आहे. आणि इकडं असं मोठं परडं आहे. इकडं सरपण वगैरे आम्ही साठवून ठेवतो. इकडं पूर्ण असं परडं आहे मोठं. चला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन एकदम प्रॉपरमध्ये. आता गडबडीमध्ये दाखवलं आहे. इकडं लिंबूची झाडं लावली आहेत बा. इथं एक आहे आणि तिथं बाजूला एक आहे. आणि सगळी कुंपणाला पूर्ण फुलांची झाडं आहेत. चला, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. नेक्स्ट वेळेला जेव्हा येईन तेव्हा चांगलं काढेन व्हिडिओ इकडचं. आता गडबडीमध्ये जाताना मला रात्री यायलासुद्धा टाईम झाला होता आम्हाला. आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करतो म्हणजे खूप टाईम झाला. मग रात्री बोलत बसलो आम्ही. छोटी बहीणसुद्धा आलेली आणि त्यामुळे खूप उशीर झाला. आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.